पाय सांभाळा. ओके. ते दिसलं पाहिजे. जय जगत, मी नंदा म्हात्रे. आज आपण आहोत कुंभाराळीमध्ये आणि आजचा जो हा प्रश्न आहे, इथे राहणारे आमचे कृष्णादादा आणि धर्माजी काका यांचं घर आहे इथे. आणि हे जे गटार आहे हे अलीकडेच झालेलं आहे. साधारण गेल्या वर्षीपासून या गटाराच्या कामाला सुरुवात झालेली आहे. हे गटार जे आपलं गुरुकुल शाळा आहे त्याच्यासमोर निघून ते इथपर्यंत आलेलं आहे. हा पुढचा परिसर आहे जो अमराईचा परिसर आहे आणि इथून पुढे ते गटार अंडरग्राऊंड होऊन भोगावती नदीच्या दिशेने गेलेले आहे. मूळ मुद्दा असा आहे की हे टोक आहे पूर्णपणे कुंभाराईचं आणि तिथून जो येणारा सगळा कचरा आहे तो हा इथे साचला आहे. आणि जे अंडरग्राऊंड जिथून सुरुवात होते ते जर तुम्ही बघितलं होल तर त्याला कुठलीही जाळी नाही आहे आणि ती जाळी नसल्यामुळे हा कचरा सगळा इथेच थांबणार आहे. इथून जर आपण पागच्या बाजूला गेलो तर तिथे तर ह्या गटारामध्ये पूर्ण झाडं वाढलेली आहेत. कुठे ते गटार गेल्या पावसात तोडायला लागलं कारण तिथल्या मोकळ्या शेतामध्ये आणि तिथल्या परिसरामध्ये पाणी भरलं होतं साधारण 4.5 फुटापर्यंत, जे घरामध्ये पण लोकांच्या गेलं होतं. पण आता गटार झाल्यानंतर खरी ही समस्या नाही असली पाहिजे. ह्या गटाराचे जिथून ते गटार जोडले जात आहेत, कनेक्ट होत आहेत छोटे गटार येऊन मोठ्या गटाराला, ती ठिकाणच पूर्णपणे ब्लॉक आहेत. तर पेण नगर परिषदेला माझी विनंती आहे की त्यांनी तत्काळ आपली इथे कर्मचारी पाठवून त्याची पाहणी करून एकतर ह्या गटारावरती लेअर कसा करता येईल, झाकण कसं करता येईल, हे बंदिस्त कसं करता येईल. कारण इथे त्यांनी जे ग्रिल केले याचा अर्थ ह्याच्यावरती त्यांना स्टील टाकायचं असेल म्हणा, स्लॅब टाकायचा असेल, ते हे अर्धवट आहे काम, हे स्पष्ट झालं पाहिजे. ठेकेदार कोण आहे त्याला बोलून घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तातडीनं हे गटार साफ केलं पाहिजे आणि तिथे जाळी लावली पाहिजे. जाळी लावल्याने काय होईल, अगदी पावसाळ्यामध्ये सुद्धा जरी इथे कचरा येऊन साचला तरी तो काढणं शक्य होईल. पण हा जर पुढे अंडरग्राऊंड जाऊन कुठे ब्लॉक झाला तर मात्र फार जास्त कठीण होणार आहे. वरून खोदावं लागेल आपल्याला, ती वेळ यायला नको. म्हणून खूप सोपं काम आहे. तिथे जाळी लावली तरी हा कचरा इथल्या इथे मोकळ्या स्पेसमध्ये ब्लॉक होऊन तो काढणं शक्य होईल. रस्ता जवळ आहे, इथे JCB आणून सुद्धा ते सहज हा गटार हे साफ करू शकतात. फार कठीण काम नाही आहे, 1-2 तासाचं काम आहे. पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, आता हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते, आपण तत्काळ आपली माणसं पाठवा आणि पावसाळ्यापूर्वीची कामं अशी समजून, आणि हे तातडीचं काम आहे. इथे खूप डास तयार होत आहेत, लोकांना मच्छरचा प्रचंड त्रास होतोय, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. तरी आपण हे तातडीनं करा ही नम्र विनंती. धन्यवाद.